अमरावतीत समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या न्याय हक्कांकरिता थेट अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। जिल्हा परिषद मुख्यालयासमोर शेकडो समुदाय आरोग्य अधिकारी आणि डॉक्टर एकत्रित येत जोरदार आंदोलन करीत आहेत। गेल्या 2 महिन्यांचे रखडलेले वेतन आणि तब्बल 9 महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याने या आरोग्य कर्मचाऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढावले आहे। अनेकांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न उपस्थित केला आहे। ऐन उन्हाळ्यात सुरू झालेल्या या अन्नत्याग आंदोलनामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाज ठप्प झाल्याने रुग्णांचे हाल वाढले आहेत। जोपर्यंत थकीत वेतन आणि भत्ता मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे। त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे। आम्ही अमरावती जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत करणारे एनएचएममधील एक कॅडर आहोत। या कॅडरचा कार्यभार जवळपास 6 वर्षापासून आमच्या इथं सुरू झालेला आहे आणि 6 वर्षापासून आजपर्यंत आमच्या मानधनाचा जो भाग आहे, जो आम्हाला कामावर आधारित मिळतो, तो कधीही वेळेवर मिळाला नाही। यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून गेले 4 वर्ष सतत भांडत आहोत की हा आमच्यावर अन्यायकारक पद्धतीने जो कामावर आधारित मोबदला थोपवला जातो, जो आम्हाला कधीही वेळेवर मिळत नाही, हा आमचा जो आहे हा कपात करून आम्हाला तो आमच्या मूळ वेतनात त्याचं मर्जिंग करण्यात यावं। परंतु प्रशासनाकडून आजपर्यंत त्याची दखल घेतली गेली नाही। अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे गेल्या 9 महिन्यापासून आमचा कामावर आधारित मोबदला थकलेला आहे आणि गेल्या 2 महिन्यापासून आमचं जे मूळ मानधन आहे ते सुद्धा आम्हाला कधी मिळालं नाही आहे आणि याच्या आधी सुद्धा कधीही आमचं मानधन जे आहे हे आम्हाला कधी वेळेवर मिळालं नाही। त्यामुळे सगळ्या CHOंचं आर्थिक शोषण इथं झालेलं आहे। आज नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होऊन प्रत्येकाला मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आईवडिलांच्या तब्येतीचा खर्च आणि विविध प्रकारच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत, त्यामध्ये पेट्रोल आहे, किराणा आहे, घरभाडे आहे, या सगळ्या गोष्टीचा जो खर्च आहे हा करण्यासाठी सध्या प्रत्येकाच्या खिशाची स्थिती ही फाटकी झालेली आहे। आम्हाला आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करायची आहे की आमचा जो कामावर आधारित मोबदला आहे हा कमी करून आमच्या मूळ मानधनात जोडण्यात यावा आणि आम्हाला जो आमचा मोबदला मिळतो हा वेळेवर देण्यात यावा, जेणेकरून आमच्यावर ही उपासमारीची आणि किंवा भीक मागायची वेळ आपल्याला येणार नाही।